पार्ट 1 मध्ये तुम्ही रेडीच्या गणपतीचं दर्शन घेतलं असाल तर आता पुढची व्हिडिओ कंटिन्यू करूया. चला तर मग आता जाऊया रेडी बीचवर. तर पार्ट 2 मध्ये जेवढी मंदिरं असतात जेवढी स्थळं असतात ती नक्की बघा. पार्ट 1 नाही बघला असाल तर तुमका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असा पार्ट 2च्या, तर ती पण तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया पुढचा भाग. चला तर मग आता बीचवर जाऊया डायरेक्ट रेडी बीच, रेडी बंदर दाखवते. गाडी जाता की माहिती नाही तरी पण बघूया, प्रयत्न करूया. प्रयत्नाशी परमेश्वर. तर मित्रांनो रेडी बीच बघा मस्त आहे की भारी. आता आपल्या कसं जाऊचा काही दिवसापूर्वी यायचा होता पण शक्य झाला नाही. आता आपल्या मित्रांनी गाडी लावली. छोटीशी रिक्स पण भारी. नका गाडी होतीच घेता. 200 मेगापिक्सल बघूया व्ह्यू ना. अरे तर मित्रांनो या असा रेडी बीच बघा, अतिशय सुंदर स्वच्छ मस्त भारी. तुम्ही पण येवा. तिकडे पती मंदिर असं तिकडे या साईडला. इकडे बघा गर्दी बघा पुढे. त्याच्यानंतर यासाठी हे पाण्याच्या मध्ये दगड आहे बघा, मोठा खडा. तर मित्रांनो आम्ही इलो आता माऊली मंदिरकडे, रेडीच्या माऊली मंदिरकडे. आता आपण जाऊचा, आता आपण प्रवेश करूचा आतमध्ये. गणपतीचं दर्शन झालं आता डायरेक्ट माऊली मंदिरकडे. सगळ्यात भारी प्रवेश, VIP दर्शन. असं म्हटलं जातं की रेडीच्या गणपतीचं दर्शन घेतलास की रेडीज गावच्या माहुली मंदिरात येऊ पया, तर त्या दर्शन सफल होता. तर आता मी रेडी गणपतीचं दर्शन घेतलं आणि माहुली मंदिरात येलं. ह्या बघा रेडीमधलं प्रसिद्ध असं माऊली मंदिर छानपैकी आहे बघा. दर्शन घ्या. इकडे असा मेन गेट इकडे असा, परत तो रोड गेला तिकडे लक्झरी वगैरे असतात त्यांचे, इकडल्या गाववाल्यांची लक्झरी वगैरे असते. माऊली मंदिरचा प्रवेशद्वार असा. आतमध्ये प्रवेश करूया, बघूया. व्हिडिओ करू अलाउड हा काही माहिती नाही तरी पण प्रवेश करूया. अतिशय सुंदर आणि शांतता बघा किती या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती शांतता आहे. चला तर मग आपण आतमध्ये प्रवेश करूया. आता फोटो काढू अलाउड का माहिती नाही. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढू अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्ही हैसर दर्शन घेतलं आतमध्ये आणि बाहेर येलो. आता हैसर बघाय बसलं दिसं. तर छान प्रशस्त मंदिर असा, बरं वाटतं. असं शांतता पण भरपूर आहे. हो हा ना. आता आम्ही इला असं वेळागर बंदरावर शिरोडा मधला. वाढव जरा. तर आहे ना वेळागर बीच मध्ये ना तुमका सगळा असा रायडिंग असा, स्कुबा डायव्हिंग असा, बनाना रायडिंग असा, सगळा उंट पण असा. तुम्ही हे सगळा करू शकतास. गर्दी बघा. तू काय करतो ह्या बघा. तुमका ना वेळागर समुद्रावरचं स्कॅम सांगतोय ना. एंट्री पावती असा, ही प्रवेश पावती 5 रुपये किंमत असा प्रत्येक माणसाची. आणि ह्यानं ना आमच्याकडनं 30 रुपये घेतल्या, पण पावती देताना एकच दिल्यान, म्हणजे 5 रुपयाची पावती दिल्या.
आणि वरती आमका सांगता मी तुमका कमी पैशात पाठवते म्हणून, पण त्यांना 25 रुपये आपल्या खिशात टाकल्या. म्हणजे त्यांना 6 पावते देऊ काय होते, 6 पंचा 30, पण त्यांना दिल्यान फक्त 5च पावते, 1च पावती, 5 पावते देऊकच नाही आमका. असा नाही. चला तुम्ही कधी इलास तर या लक्षात ठेवा, पावते प्रत्येक पावती घ्यावा, प्रत्येक पावती. आणि तो 5 पावते ना दुसऱ्याक वापरतलो, आमचे ठेवल्यानच ना ते 5 पावते दुसऱ्याक वापरतलो. असं असता, आपण घाई गडबडीत असतो त्यामुळे लक्ष देत नाही. आमची पण चुकी असा याच्यात, आम्ही लक्ष देऊक नाही, घाई गडबडीत होतो म्हणून. पण ओके ठीक आहे, पुढे काळजी घेऊ. वेळागर रेडी वगैरे फिरायला झाला. आता आपण इलो आरवली बीचकडे, आरवली बीच म्हणते आरवली मंदिरकडे, वेतोबा मंदिरकडे. त्याच्यात आम्ही आता वेतोबा मंदिरकडे आता जेवणासाठी थांबलो. तर चला तर आपल्याला आता मेनू काय असेल ते बघूया, काय काय घ्यायचं तर कोण कोण. आता दुपारचे 3 वाजले आहेत आणि आम्ही आता जेवसाठी गेलो, पण ह्यांच्याकडे जेवण तयार नाही आहे. त्यामुळे आम्ही अजून काही कुकरचा आवाज येत असतो, भात त्यांचा तयार नाही, पण आमका लवकर जाऊचा. त्यामुळे आम्ही उसळपाव घेतलं. मालक बघा हात दाखवतात चॅनलचे. तर उसळपाव घेतलं आणि उसळपाव घेतल्यावरती आम्ही आरवलीचा वेतोबाचा मंदिर असा थंय जातलो आम्ही. तर बघूया पुढे बघूया आपण, भूक लागली आहे. आम्ही आता मागवलं उसळपाव, त्याचा उपवास असता त्याच्यामुळे तो आज काय खायचं नाही. तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता केलो आणि डायरेक्ट गेलो आता वेतोबा आरवलीमध्ये. चला मित्रांनो, या ठिकाणी ना वेतोबा नवस बोलल्यानंतर एक तर वेतोबाच्या चपलांचं म्हणजे पादुकांचं नवस बोललो होता, किंवा खेळांचं घड नवस बोललो होता. तर तुम घड असेल ते दाखवतं काय नाही, तू असताना तू नाही तर आम्ही नाही. जास्त गर्दी दिसली का माका. तर मित्रांनो हे असं ते घड नवसाक दिले जातात ते देवाक. सगळीकडे तुमका घड दिसतले. बघा घड लावलेले असत. नवसावाले ज्यांची घड असत, ज्यांची इच्छित मनोकामना जी पूर्ण होतं जेव्हा ते घड वापरले जातात. नवस बोललं होतं, नवस फेडलं जातं. चला तर मग आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. आतमध्ये फोटो काढू अलाउड का माहिती नाही, तरी पण बघूया. श्रीदेव वेतोबा देवस्थान आरवली, आतमध्ये प्रवेश करूया. छान छान वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. सभामंडप बघा, अतिशय स्वच्छ सुंदर मस्त शांतता पण आहे. आतमध्ये आता प्रवेश करूया. समोर तुमका दिसतली ती वेतोबाची मूर्ती. तर मित्रांनो ही असं वेतोबाची मूर्ती, दर्शन घ्यावा तुम्ही. तर मित्रांनो दर्शन घ्यावा, जरा सगळ्यांनी दर्शन घ्या. वेतोबाची मूर्ती असा सिंधुदुर्गात सुप्रसिद्ध आरवलीचं वेतोबा, श्रीदेव वेतोबा. ही असत वेतोबाची पादुका असत. संकटात हात मारल्यावर धावून येतो तो वेतोबा. गाव फिरून सगळ्यांचे रक्षण करतो तो वेतोबा. अनादिकालापासून जंगली जनावरांच्या चामड्यापासून बनवलेली चप्पल जोड नवस म्हणून देवाला देतात. साधारण ह्या चप्पलांका 100 ते 150 वर्ष आलीत आणि एका रात्रीत एक चप्पल धरता असे त्याची ख्याती असा. तर ते वेतोबा देवाचा चप्पल आहे बघा, केवढा मोठा बघा. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय मा. वेतोबाचा मूलमंत्र आहे. हरवली गाव पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं. हरवलं म्हणजे शंकर, वल्ली म्हणजे वस्ती. या गावात रामेश्वर, सिद्धेश्वर, कोकणेश्वर अशी शंकराची स्थानं आहेत. त्यामध्ये हे स्थान वेतोबा. वेतोबाला रंबादी फळ म्हणजे केळी हे प्रिय आहे. प्रत्येक देवतेकडे वाहन आहे, नंदी आहे, घोडा आहे. ह्या देवतेकडे आहेत त्या वाहना म्हणजे चपला. देव आजही चपला घालतो आणि या गावाचं तसं इतर गावाचं रक्षण करतो. रक्षण करता देवता आहे. आता आम्ही थांबलो आरवलीमध्ये, मंदिरामध्ये दर्शन घेतला आणि आता निघतलो. आता आम्ही एका जाऊ मानसेश्वर किंवा सागरेश्वर. बघूया आता पुढचा प्रवास कसा होता तो. टाकावर ट्रॅफिक लागला बघा.
तर सगळ्या करीत आता आम्ही मानसेश्वर देवस्थानाकडे येलो. ह्या बघा, जाऊया थंय जाऊचा समोर, थंय जाऊचा आपल्याक. मित्रांनो आता आम्ही मानसेश्वर मंदिरकडे, इकडे मंदिर आपल्या इकडे जाऊचा. तर चला तर मग जाऊया, प्रवेश करूया. हे असत नवसाचे झेंडे तुम्ही बघू शकता. नवस फेडलो आता, झेंडे अर्पण केले आता नवसाचे. आणि हयसर जत्रा भरतात ती गॅस बत्ती म्हणजे काय म्हणतात ते का पेट्रोमॅक्सच्या बत्तीवर जत्रा साजरी केली जातात. स्टेजच्या वरती मंडप असताना त्या मंडपात पेट्रोमॅक्स लावलं जातं आणि पेट्रोमॅक्सवर जत्रा केली जाता. तर त्या जत्रेचे व्हिडिओ खूप जणांनी टाकले, कारण आपल्या जत्रेक योग शक्य झाला नाही. तर आता आपलं फिरता फिरता म्हटलं तुमका एक डेस्टिनेशन दाखवूया. चला तर मग आतमध्ये प्रवेश करूया. श्रीदेव मानसेश्वर देवस्थान, तुम्ही पण दर्शन घ्यावा. नक्की तुम्ही कोकणात येलात तर नक्कीच या मंदिरात भेट द्यावा. वेंगुर्ल्याच्या बस स्टँडपासून काही अंतरावर या देवस्थान असा. चला तर मग आतमध्ये प्रवेश करूया. शांतता, छान वातावरण असा बघा, अति शांतता असा. भेटीचे झेंडे व नवसाचे झेंडे असत. हे झेंडे अर्पण केले जातात. हे असं देवस्थान, पाया पडूया. चला तुम्ही दर्शन घ्यावा. बाहेरचा क्लायमेट बघा कसा भारी आहे. मंदिर असं या. हे पण नवसाचे असत घंटे. वाटेत जाता जाताच म्हटलं उभ्या दांड्याचं गणपती मंदिरचं दर्शन घेऊया. हे असं उभ्या दांड्याचं गणपती मंदिर. चला तर तुमचं दर्शन घडवतं. उभ्या दांड्याचं गणपती दर्शन. मंदिरचं नक्षीकाम बघा, अति सुंदर आहे. पूर्ण चिऱ्याच्या दगडासारखे कोरलेला गुलाबी दगड असतो त्याचा. छान मंदिर आहे. शिरोडा वेंगुर्ला हायवे आहे, त्या हायवेकडे जायचं. शिरोडा रोड आहे ना, त्याच रोडला असा जरा स्टँडच्या आणि मानसेश्वरच्या जरा पुढे. तर मित्रांनो हे असं सागरेश्वर मंदिर बघू शकता. छान प्रकारे लोकेशन आहे. तर मित्रांनो उभ्या दांड्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन झाला. उभ्या दांड्यावरचं गणपती दर्शन घेऊन झाला. आता आम्ही येलो वेंगुर्ला बीचवर. वेंगुर्ला बीचवर तुम्ही गर्दी बघा आहे सर. खूप पर्यटक खूप येत असतात. सध्या मे महिन्याचे दिवस असतात त्याच्यामुळे. या ठिकाणी समोर दिसतं तर वेंगुर्ला बंदर असतं त्या साईडिक. आणि हवेमुळे कदाचित आवाज येत नसतो. अजून काय माईक वापरूक नाही त्याच्यामुळे. बीच बघा छानपैकी आहे, मस्त. तर मित्रांनो हे असं सागरेश्वर मंदिर. चला आतमध्ये प्रवेश करूया. आमचे मित्र हडेलेत का बघूया आधी. पहिल्यांदाच येते सागरेश्वर मंदिरकडे, नाहीतर इतर वेळी बीचकडनं जाऊ. तर जाऊया आतमध्ये प्रवेश करूया. सागर ईश्वर मंदिर, सागरेश्वर स्वयंभू देवस्थान. मांजर बसला आडव्या. जुना कौलारू मंदिर असं बघा. अतिशय सुंदर वातावरण. गणपतीचं पण दर्शन घ्यावा. भगवतीची मूर्ती पण इथे असं बघा. अशा प्रकारे 2 भागांमध्ये मी व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.